नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी एक अपडेट समोर येते आणि ब्रेकिंग न्यूज समोर येते। काल 30 मे रोजी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाकरता मनोज जरांगे पाटील भर उन्हामध्ये बसले। राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड तिथे संपूर्ण समिती भेटायला गेली, शिष्टमंडळ भेटायला गेलं आणि उपोषण सोडलं, मागण्या मान्य केल्या, GR काढण्याचं देखील आश्वासन दिलं। उपोषण झालं। उपोषण झाल्याच्या नंतर इंदापूर येथून काही मराठा बांधव आंतरवाली सराटी येथे उपोषणाकरता गेले होते। उपोषण झाल्याच्या नंतर तिथून मनोज जरांगे पाटील यांना सर्वांना भेटून तिथून परवानगी घेतली आणि जमलेले संपूर्ण मराठा बांधव आपल्या गावाकडे रवाना झाले। इंदापूरला जात असताना बीड जिल्ह्यातील माजलगाव घाटामध्ये इंदापूरच्या मराठा बांधवांच्या गाडीचा भीषण अपघात झाला। त्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि 2 जण गंभीररीत्या जखमी आहेत। त्यांना ताबडतोब बीड जिल्ह्यातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला। पुढील उपचार सुरू आहेत। मयत व्यक्तीच्या मराठा बांधवाचा अंत्यविधी करण्यासाठी शवविच्छेदन करून इंदापूरला पाठवण्यात आला। ही झाली दुर्दैवी घटना आमरण उपोषणाला, जी की वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात येत होते की मराठा बांधवांच्या जीवावरती खेळ चालत आहे, त्यांचा जीव धोक्यात जात आहे। वारंवार उपोषणाला जाणं यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते, परंतु आरक्षणासाठी हा उभा केलेला लढा घरच्यांचं कुंकू पुसूनच आम्ही करतोय असं जरांगे पाटलांनी वाजवूनच सांगितलं होतं। असो, ही घटना घडली, परंतु आमरण उपोषणामध्ये संपूर्ण काही मागण्या मान्य करण्यात आल्या। त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील आपली बाईट दिली आणि त्यानंतर उपोषण सोडल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर प्राथमिक उपचार देखील करण्यात आले आणि त्यानंतर पत्रकार बांधवांनी, मीडियाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। मनोज जरांगे पाटील यांना ज्या वेळेला बाईट देत असताना अनेक प्रश्न विचारले, त्यावेळेला मनोज जरांगे पाटील यांनी अनेक काही खुलासे केले आणि त्यांचं अंतिम ध्येय काय आहे यावर त्यांनी विश्लेषण केलं। यामध्ये प्रामुख्याने माजी मंत्री, सध्याचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावरती भाष्य करत असताना मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की यासाठी स्थापना असेल, CID असेल, न्यायालयीन असेल, संपूर्ण काही मी आता नार्को टेस्ट करायला लावणार आहे, माझी सुद्धा आणि धनंजय मुंडे साहेब यांची सुद्धा। मनोज जरांगे पाटील यांनी पुढे बोलत असताना सांगितलं, करणारी व्यक्ती महत्वाची नाही, ती करून घेणारी व्यक्ती महत्वाची आहे। आज माझ्याविषयी, माझ्या समाजाविषयी जे काही वक्तव्य करतात लोक, यांना भरून देणारा दुसराच आहे असं आरोप देखील करताना आपल्याला दिसून आले। परंतु मनोज जरांगे पाटील यांनी आत्मविश्वासाने जी बाईट दिली, यावर नक्कीच आता पुढे काय घडतं, काय चित्र राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पुन्हा एकदा धनंजय मुंडे साहेब मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर आहेत हे सिद्ध झालं आणि त्यांनी बाईटमध्ये दाखवून दिलं, बोलून दाखवलं। मनोज जरांगे पाटील यांच्यावर वारंवार आरोप करणाऱ्या 2 व्यक्ती, हरिभक्तपरायण अजय महाराज बारसकर आणि हत्येच्या कटामध्ये 2.5 कोटीची सुपारी केली, त्यांना जेलमध्ये टाकलं होतं, आरोपी सिद्ध केलं होतं, ते म्हणजे अमोल खुने। अमोल खुने जे वारंवार आरोप करतायत, त्यांनी देखील उपोषण सुरू केलं होतं। मनोज जरांगे पाटलांनी जिकडे उपोषण केलं त्याच वेळेला अमोल खुनेने उपोषण सुरू केलं, भर उन्हात, कपडे न घालता, डोक्याला रुमाल न बांधता। अमोल खुनेने जे वारंवार आरोप केले मनोज जरांगे पाटलांवरती, या आरोपाकडे कोणाचं लक्ष नाही असं देखील अमोल खुने वारंवार सांगते। ओपन चॅलेंज करतो अमोल खुने की नार्को टेस्ट करा, सगळं खरं खोटं होईल, परंतु कोणी दखल घ्यायला तयार नाही। हरिभक्तपरायण अजय महाराज बारसकर यांनी तर चक्क गंभीर आरोप केले, बंद दाराआड पैसे घेतले आणि 29 एकर 50 एकर जमीन घेतली। मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी श्रीमंत कशाने झाले, फक्त पैशासाठी उपोषण असतात, एवढा गंभीर आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला। परंतु या संपूर्ण घडामोडी चालू असतानाच पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचं नाव पुढे आलं। मनोज जरांगे पाटलांनी एकच ध्येय ठरवलं आणि माझा एकच विषय असेल, तो म्हणजे धनंजय मुंडे। पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली। मनोज जरांगे पाटील पुढे काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकूणच ही संपूर्ण घडामोड आज समोर आलेली आहे। आज त्यांचा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल होतोय। मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे साहेब यांच्या संपूर्ण या घडलेल्या घडामोडींमध्ये समोर चित्र काय राहणार, यासाठी स्थापित होणार नार्को टेस्ट होणार की
फक्त चर्चाच होणार. कुठेही दोषी आढळल्यास मला फाशी द्या म्हणणारे धनंजय मुंडे साहेब, जरांगे पाटलांवरती केलेले आरोप, अमोल खुने यांच्या आरोप, अमोल खुने मला भर चौकामध्ये फाशी द्या म्हणणारे दोषी असेल तर नेमकं सत्य कोण आणि असत्य कोण? नक्कीच नार्को टेस्ट या सर्वांची व्हायला पाहिजे का? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मनोज जरांगे पाटील, अमोल खुने, अजय महाराज बारसकर या तिघांमधील होणाऱ्या या घडामोडी संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. अमोल खुने यांनी वारंवार केलेले मनोज जरांगे पाटलांवरती आरोप आपल्याला योग्य वाटतात का? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. MNG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.